नमस्कार मित्रांनो, तर इंडिया पोस्ट GDS मध्ये भरती निघालेली आहे. तर टोटल 21,413 पदांसाठी इथं त्यांनी भरती काढलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे 3 पदं असणार आहेत, जसे की ब्रँच पोस्ट मास्टर झालं, असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर झालं आणि डाक सेवक. तर हे रिक्रुटमेंट जे होती ती स्केड्यूल 1 साठी ते बघू शकतात. टोटल 21,413 इतकी पदं या ठिकाणी भरली जाणार आहेत. फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू झालेले आहेत 10 फेब्रुवारीपासून आणि शेवटची तारीख ही 3 मार्च असणार आहे. तर फॉर्म आपण एडिट सुद्धा करतो, तर 6 ते 8 मार्चमध्ये तुम्ही फॉर्म एडिट करू शकतात, परंतु शेवटची तारीख ही 3 मार्च असणार आहे. तर सगळी डिटेल रिक्रुटमेंट आपल्या हाती लागलेली आहे. डायरेक्टली आपण महाराष्ट्र सर्कलचं बघूया, तर महाराष्ट्रामध्ये एवढे सारे सर्कल आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही पर सर्कल वाईज इथे सीट चेक करू शकता. जसं की आपल्याला इथं बुलढाण्याचं बघायचं आहे, तर तसं आपण इथे सीट या ठिकाणी पाहू शकतो. तर कॅटेगरी वाईज सुद्धा सीट दिलेले आहेत, वेतन किती आहे, सीट्स किती आहेत, तुमची लँग्वेज कोणती आहे, पिनकोड कोणता आहे, कोणतं डिस्ट्रिक्ट आहे आणि त्याच्यामध्ये ऑफिस आणि सर्कल कोणतं आहे, ते सगळं या ठिकाणी त्यांनी डिटेलमध्ये दिलेले आहेत. फॉर्म भरायचा कसा ते देखील सांगतोय आणि रिक्रुटमेंट या ठिकाणी पूर्णपणे मी इथं समजून सांगण्याचा प्रयत्न करते. चला तर बघूया डिटेलमध्ये. ही तुमची ऑफिशियल रिक्रुटमेंट असणार आहे आणि जे काय आपल्याला फॉर्म सबमिट करायचं तर 3 मार्चपर्यंत करायचं आहे आणि 8 मार्चपर्यंत तुम्ही हा फॉर्म एडिट करू शकतात. तेच इथं त्यांनी डिटेलमध्ये डेट दिलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर आपण पाहूयात की पहिलं पद असणार आहे तुमचं ब्रँच पोस्ट मास्टर, ज्याला आपण BPM म्हणतो. दुसरं पद असणार आहे असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर, त्याला आपण ABPM म्हणतो. आणि थर्ड पोस्ट असणार आहे डाक सेवक. ओके, तर ही 3 पद असणार आहे. फक्त आणि फक्त 10वी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी अप्लाय करता येणार आहे. आणि 10वी मध्ये जे काही तुम्हाला पर्सेंटेज मिळालेले आहे त्या पर्सेंटेजमध्ये एक मेरिट लिस्ट लागते आणि त्या मेरिट लिस्टवरती इथं तुमचं सिलेक्शन हे केलं जातं. ओके, आता वेतन बघूया. जसं की ब्रँच पोस्ट मास्टरसाठी 12,000 ते 29,380 इतकं प्रति महिना वेतन दिलं जाणार आहे. तर असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर डाक सेवक ते 10,000 ते 24,400 इथं प्रति महिना तुम्हाला वेतन दिलं जाणार आहे. तर एज बघून घेऊया, तर कमीत कमी 18 वर्ष असतील तरी तुम्हाला अप्लाय करता येणार. ते वयाच्या 40व्या वर्षापर्यंत तुम्हाला हा फॉर्म अप्लाय करता येणार आहे. ओके, त्याच्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन सांगितलं तर तुमचं मॅट्रिक उत्तर म्हणजेच 10वी पास असणं गरजेचं आहे. जसं की तुमचं गव्हर्नमेंट स्कूल झालं, प्रायव्हेट असेल, त्याच्यानंतर याच्यामधून तुमचं 10वी शिक्षण पूर्ण असणं गरजेचं आहे. आणि आपली जी काही मराठी भाषा आहे ती आपल्या ठिकाणी महाराष्ट्रासाठी असणार आहे. ओके, त्याच्यानंतर आपण इथे बघूयात की अदर क्वालिफिकेशनमध्ये काय काय दिलेलं आहे. नॉलेज ऑफ कम्प्युटर, म्हणजेच इथे आपल्याला कम्प्युटरचं ज्ञान पाहिजे. त्याच्यानंतर सायकल चालवता आली पाहिजे आणि आपल्याला इथे लाईव्हहुड म्हणजे आपण जिथे राहिलेलं आहे त्या ठिकाणचं थोडंफार नॉलेज असणं गरजेचं आहे. ओके, सगळे कागदपत्र डिटेलमध्ये आपल्याला इथं अपलोड करायचे आहेत. आता इथे त्यांनी डिसेबिलिटी दिली आहे, जे विद्यार्थ्यांचे जे काही कोड आहेत ते या ठिकाणी त्यांनी दिलेले आहे. आपण नेक्स्ट बघूयात की अजून ह्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे. हा फॉर्म आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करून द्यायचा आहे. तर आपल्याला काय काय कागदपत्र लागायचे, जसं की मार्कशीट, आयडेंटिटी प्रूफ, कास्ट सर्टिफिकेट, PWD असेल तर PWD सर्टिफिकेट, EWS सर्टिफिकेट, त्याच्यानंतर जन्मतारखेचा दाखला, मेडिकल सर्टिफिकेट, हे सगळे कागदपत्र इथे आपल्याला अपलोड करायचे आहेत. ओके, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघूयात काय काय आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. जसं की सगळे ॲनेक्झरचे फॉर्म दिलेले आहे. समजा तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही प्रोफार्मा अटॅच करू शकता. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट नसेल तर तो सुद्धा या ठिकाणी प्रोफार्मा तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकतात. मोबाईल नंबर आणि ईमेल ID वरती आपल्याला OTP पाठवला जातो. तो OTP व्हेरीफाय करायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर 10वीच्या ठिकाणी मार्क आपल्याला टाकायचे आहेत आणि कोणतं बोर्ड आहेत, कितीपैकी किती मार्क भेटलेले आहेत ते टाकायचे आहेत. फोटोग्राफ असेल, सिग्नेचर असेल, सगळी रिलेव्हंट इन्फॉर्मेशन या ठिकाणी अपलोड करायची. तर फीच्या बाबतीमध्ये जनरल, OBC आणि EWS साठी 1,000 रुपये तुम्हाला फी पेमेंट करायचं. तर उर्वरित SC ST फिमेल कॅन्डिडेट आणि PWD विद्यार्थ्यांसाठी कोणती फी पेमेंट या ठिकाणी तुम्हाला करायचं नाही आहे. ओके, नेक्स्ट आपण बघूयात की ते त्यांनी डॉक्युमेंट्स दिलेले आहेत. जसं की आपल्या फोटोग्राफ आणि साईन हे .jpg मध्ये असलं पाहिजे. फोटोची साईज कमीत कमी 50 KB खाली असली पाहिजे आणि सिग्नेचरची साईज ही 20 KB आत असणं गरजेचं आहे. ओके, तर फॉर्म सुद्धा मी या ठिकाणी भरून दाखवला जाणार. जसं की मी सांगितलं, आपलं प्रत्येक सर्कलच्या प्रत्येक स्टेटच्या या ठिकाणी लोकल लँग्वेज दिलेलं आहे. जसं की प्रत्येक जे विद्यार्थी ज्या स्टेटवरून अप्लाय करतायत, जसं की महाराष्ट्र, तर महाराष्ट्रासाठी आपली लँग्वेज असणार आहे, लोकल लँग्वेज असणार आहे मराठी. त्याच्यानंतर गोवासाठी कोकणी किंवा मराठी या ठिकाणी आपल्या लोकल लँग्वेज असणार आहेत. ओके, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघूयात की काय काय दिलेलं. जसं की फॉर्मॅट फॉर SC ST सर्टिफिकेट, ज्यांच्याकडे इथे कास्ट सर्टिफिकेट नाही त्यांनी हा फॉर्म या ठिकाणी भरून साईन वगैरे करून अपलोड या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. तर तुम्हाला डायरेक्टली ऑफिशियल वेबसाईटवरती घेऊन जातोय. जसे इथे बघू शकतात की प्रत्येक सर्कलला
ह्या ठिकाणी आपण भरू शकतो. तर एक कॅन्डिडेट एकाच सर्कलला या ठिकाणी फॉर्म भरू शकतो. जसं की आपल्याला ज्या स्टेटला ज्या सर्कलला आपल्याला अप्लाय करायचं आहे त्याच्या इथे सीट चेक करणं गरजेचं. जसं की तुम्ही पुण्यावरून आहात, बारामतीवरून आहात, जे विद्यार्थी ज्या स्टेटवरून व्हिडिओ बघताय त्या इथं आपल्याला सिटीला सिलेक्ट करायचं आहे आणि इथे सर्कलला सिलेक्ट करून व्ह्यू पोस्ट या बटनवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर आपल्याला इथे बघायचं की कोणतं पोस्ट असणार आहे, त्याच्यानंतर रिझर्वेशन कास्ट काय असणार आहे, किती सीट असणार आहे, किती पेमेंट आहे, हे सगळं इथं त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. तर रजिस्ट्रेशनसाठी मी सांगितलं जसं की मोबाईल नंबर आणि ईमेल आय डीवरती OTP पाठवला जातो. तर मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी टाकून द्यायचा आहे. त्याच्यानंतर 10वीच्या मार्कशीटमध्ये ज्या सिक्वेन्सने नाव आहे त्याच सिक्वेन्सने नाव इथे टाकून द्यायचं आहे. मी परत एकदा सांगतोय, मॅट्रिक्युलेशन म्हणजे 10वीच्या मार्कशीटमध्ये ज्या सिक्वेन्सने नाव तिथे प्रिंट केलेलं आहे त्याच सिक्वेन्सने नाव इथे टाकून द्यायचं आहे. वडिलांचं सुद्धा नाव सेम राहील म्हणजेच मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेटनुसार टाकून द्यायचं आहे. जन्मतारीख, जेंडर सिलेक्ट करायचं आहे, कम्युनिटी असेल, त्याच्यानंतर कोणत्या वर्षी तुम्ही 10वी पास झालात ते इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर कोणत्या सर्कलमधून पास झालात ते पण इथे सिलेक्ट करून कॅप्चा कोड टाकून आपल्याला सबमिट करायचे. त्याच्यानंतर ही झाली इथली प्रोसेस. त्यानंतर आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर अप्लायमध्ये जाऊन आपल्याला जो रजिस्ट्रेशन नंबर मिळालेला आहे तो रजिस्ट्रेशन नंबर टाकून सर्कलला इथे सिलेक्ट करायचं आणि परत एकदा OTP टाकून आपल्याला इथे प्रेफरन्स द्यायचे. जे की मी प्रेफरन्स इथं सांगितले. जसं की हे काही सीट्स आहेत आपल्या, तर ज्या सर्कलला तुम्ही अप्लाय करता एकावेळी तुम्ही एकाच सर्कलला इथे अप्लाय करू शकतात. ही गोष्ट इथे लक्षात ठेवायचे. म्हणूनच आधी सगळ्यांनी सीट चेक करून घ्या आणि त्याच्यानंतरच अप्लाय करा. प्रत्येक सर्कलमध्ये कुठे 5 सीट आहेत, कुठे 2 सीट आहेत, म्हणजे टोटल आपल्या भारतामधून 21,413 इतक्या जागा भरल्या जाणार आहे. तरी महत्त्वपूर्ण माहिती मी इथे समजून सांगितलेलं आहे. अप्लाय कसं करायचं ते देखील सांगितलं. फक्त फॉर्ममध्ये कोणत्याही चुका या ठिकाणी करायच्या नाहीयेत. काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकतात. ही बंपर भरती आहे. प्रत्येक वेळेस 6 ते 7 किंवा एका वर्षाला ह्या GDSच्या पोस्ट निघत असतात. तर यावेळेस त्यांनी 21,413 जागा या ठिकाणी काढलेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे शेवटची तारीख ही तुमची 3 मार्च असणार आहे. म्हणजे तब्बल तुमच्याकडे 20 दिवस राहिलेले आहेत. तर 6 ते 8 मार्चमध्ये तुमचा जर फॉर्म चुकला असेल तर तुम्ही त्यामध्ये करेक्शन करू शकतात. 3 मार्च ही तुमची शेवटची तारीख असणार आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनेलचे कनेक्टेड राहायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.